सरकारी रुग्णालयातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले। रुग्णांच्या नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनल्याचं सांगितलं जातंय आणि नंतर जे झालं ते बघून तुमचाही पारा चढल्याशिवाय राहणार नाही। चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी। व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची आणि जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय, ज्याला पाहून आरोग्य व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून यात एक सरकारी रुग्णालयातील नर्स रुग्णावर हल्ला करताना दिसली। तिनं ग्लुकोज बाटली रुग्णाच्या अंगावर फेकून मारली आणि नंतर त्याला खाजगी रुग्णालयात जाण्यास सांगू लागली। एका किरकोळ वादाचं रूपांतर हाणामारीत झाले आणि नंतर नर्सनं जे केलं ते आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। चला नक्की प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया। गुरुवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावर एका रुग्णालयातील व्हिडिओ वेगानं व्हायरल होऊ लागला। व्हिडिओमध्ये नर्स रुग्णावर उपचार न करता त्याला मारहाण करताना दिसली। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समजले की मुरैना जिल्ह्याच्या एका सरकारी रुग्णालयात हा सर्व प्रकार घडलाय। आरोपानुसार नर्सनं रुग्णाला कानशिलात मारली, शिवीगाळ केली आणि इतकंच नाही तर ग्लुकोजची बाटली देखील त्याच्या अंगावर फेकली। या घटनेचा व्हिडिओ समोर येताच यातील दृश्यांनी युजर्सना हैराण केलं। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णाच्या नातेवाईकांना नर्सला मेंदूतून ग्लुकोजची बाटली काढण्यास सांगितली होती। यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला। असा आरोप होत आहे की वाद वाढत गेल्यानं नर्सचा संयम सुटला आणि परिस्थितीचं रूपांतर हाणामारीत झाले। व्हायरल व्हिडिओत कथितरित्या असं म्हणताना ऐकू येत आहे की तुम्ही सरकारी रुग्णालयात का आलात? उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जा। या नर्सच्या वक्तव्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले असून नर्सवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। माहितीनुसार तिथं उपस्थित असलेल्या कुटुंबातील एका सदस्यानं नर्सचं हे गैरवर्तन आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केले आणि नंतर सोशल मीडियावर शेअर केले। व्हिडिओ व्हायरल होताच आता प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। या घटनेनंतर रुग्णालयाच्या कार्यव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले। लोकांचं म्हणणं आहे की सरकारी रुग्णालयात रुग्णांना फक्त उपचार नाही तर सन्मानपूर्वक वागणूक देखील मिळायला हवी।